आता आपण बघायची आहे ॲक्टिव्हिटी. आपण काय बघितलं होतं? फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू कोऑर्डिनेट्स. मग आपण फाइंड करताना काय करत होतो? मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करून त्याचा डिस्टन्स काढत होतो. हे आपण पक्क लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्याला काय दिलेली आहे ॲक्टिव्हिटी? इथे आपल्याला त्यांनी 4 सेक्शन्स करून दाखवलं. त्याच्यामध्ये ट्रायंगल दाखवलेला आहे आणि त्या ट्रायंगलवरती काहीतरी ॲक्टिव्हिटी आहे. बघा आपला क्वेश्चन काय आहे. इन द फिगर सेगमेंट ए बी पॅरलल टू वाय एक्सिस अँड सेगमेंट सी बी पॅरलल टू एक्स एक्सिस. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स ए अँड सी आर गिवन. बघा इथे आपल्याला ए आणि सीचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. आपल्याला बीचे कोऑर्डिनेट्स शोधून काढायचे आहेत. म्हणजे मग आपल्याला ए सी जी आहे तिचा आपला डिस्टन्स जो आहे तो कळणार आहे. हे आपण काय करायचं आहे? आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी? ट्रायंगल ए बी सी इज अ राईट अँगल ट्रायंगल. अँगल बी जो आहे तो आपला 90 डिग्री आहे. म्हणजे हा कुठल्या प्रकारचा आहे ट्रायंगल? आपला राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजे ए सी आपली काय आहे? हायपोटेनस आहे. म्हणजे इथे आपण सरळ सरळ काय लावू शकतो? पायथागोरस थेरम लावू शकतो. मग आपण लिहून द्या. अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. आता ते थोडंफार प्रमाणामध्ये आपल्याला काय झालेलं आहे? ए बीची थोडीशी माहिती झालेली आहे, बी सीची थोडीशी माहिती झालेली आहे, ए सीची थोडीशी माहिती झालेली आहे. पण आता एक्झॅक्टली आपल्याला ए सीमधला डिफरन्स आहे तो माहिती आहे. ओके, बी सीमधला माहिती नाही आहे, ए बीमधला माहिती नाही. मग आता आपण शोधून काढूया. काय म्हटलेलं आहे? सी बी इज पॅरलल टू एक्स एक्सिस देअरफॉर वाय कोऑर्डिनेट्स ऑफ बी. आता सी बी आहे म्हणजे मग त्याच्यामध्ये जे आहे -2 आहे, 2 आहे. मग वाय कोऑर्डिनेट्स काय आहे? 2 आहे. म्हणजेच बीचा आपला वायचा कोऑर्डिनेट काय येईल? 2 येईल. बी ए इज पॅरलल टू वाय एक्सिस देअरफॉर एक्स कोऑर्डिनेट ऑफ बी. आता जो आहे एचा किती आहे? 2 आणि 3 आहे. म्हणजे मग बीचा पण एक्स एक्सिसचा काय येईल? 2 येईल. लिहून घेतलेलं आहे. आता आपण शोधूया ए बी. ए बीमधला डिफरन्स आपल्याला काढायचा आहे. 2 2 सेम आलं, 3 आणि 2 मिळालं. आपण लिहिलं 3 - 2 इज इक्वल टू 1. आता आपण बघूया बी सी. बी सीमध्ये काय काय शोधून काढलेलं आहे आपण? -2 आणि 2 आहे, 2 आणि 2 आहे. म्हणजे आपल्याला -2 आणि 2. मग त्याच्यामध्ये मोठा कोणता आहे? 2 आहे. मायनस काय त्यामध्ये करायचं आहे? -2 करायचं आहे. म्हणजे ते काय होईल? 2 + 2 इज इक्वल टू 4 होईल. बरोबर आहे. मग आता ए सी स्क्वेअर लिहिताना आपल्याला काय लिहायचं आहे? ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर लिहायचं आहे. मग ए बी किती आहे? 3. म्हणजे ए बी किती आपला? 3 - 2 इज इक्वल टू 1. म्हणजे आपल्याला इथे लिहायचं आहे 1चा स्क्वेअर. बी सीचा किती आहे? 4. म्हणजे इथे लिहायचं आहे आपल्याला 4चा स्क्वेअर. 1चा स्क्वेअर किती झाला? 1. 4चा स्क्वेअर किती झाला? 16. म्हणजे इथे आपला आन्सर काय येईल? प्लस केल्यानंतर 17 येईल. बरोबर आहे. पण इथे काय आहे? ए सी स्क्वेअर आहे इज इक्वल टू 17 आहे. मग जर का इथे पण स्क्वेअर काढून टाकला तर इथे आपल्याला काय करायला लागेल? त्याला स्क्वेअर रूटमध्ये लिहायला लागेल. म्हणजे काय होईल? ए सी इज इक्वल टू इन द रूट 17.